नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी गणित भाग 1 मधील प्रकरण नंबर 2 वर्ग समीकरणे या प्रकरणामधील सराव संच 2.2 मधील एक उदाहरण आज आपण पाहणार आहोत. पहा उदाहरण काय दिलंय. x वर्ग अधिक x वजा 20 बरोबर 0 हे वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवा. हे वर्ग समीकरण आपल्याला दिले या ठिकाणी पहा काय दिलंय. वर्ग समीकरण x वर्ग अधिक x वजा 20 बरोबर 0 हे वर्ग समीकरण आपल्याला अवयव पद्धतीने सोडवायचं आहे. हे उदाहरण जे आहे ते बोर्डाच्या परीक्षेला 3 मार्काला विचारतात आणि हे उदाहरण जे आहे हे उदाहरण बोर्डाच्या परीक्षेला नोव्हेंबर 20 आणि मार्च 22 ला विचारलेलं, असं 2 वेळेस विचारलेलं आहे. नोव्हेंबर 20 आणि मार्च 22 ला असं 3 मार्काला उदाहरण विचारलेलं आहे. काय दिलंय पहा उदाहरण. x वर्ग अधिक x वजा 20 बरोबर 0 हे वर्ग समीकरण आपल्याला अवयव पद्धतीने सोडवायचं आहे. सूचना सांगितली आपल्याला अवयव पद्धतीने, तर अवयव पद्धतीने सोडवायचं आहे. आता अवयव पद्धतीने सोडवत असताना या वर्ग समीकरणामध्ये 3 पद आहेत. शेवटचं स्थिर पद जे आहे ते काय बघा, वजा 20. तर आपल्याला 20 चे अवयव पडायचे आहेत पहिल्यांदा. मग 20 चे अवयव आपण पहिल्यांदा पाडून घेऊ. या ठिकाणी 20 म्हणजे 20 गुणिले 1 हा एक अवयव आहे. 20 गुणिले 1 या दोघांचा गुणाकार 20 येईल. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 10 गुणिले 2 10 गुणिले 20 हे पण 2 अवयव या 20 चे आहेत. त्याच्यानंतर येईल आपल्याला 5 गुणिले 4 असा 5 गुणिले 4 हा एक अवयव आहे. असे 3 अवयव आहेत 20 चे. 20 गुणिले 1 10 गुणिले 2 आणि 5 गुणिले 4. तर आपल्याला मधलं पद बघायचं. या ठिकाणी या वर्ग समीकरणामधलं मधलं पद जे आहे त्या मधल्या पदाचा सहगुणक आहे 1. मग आपल्याला या ठिकाणी या दोघांची बेरीज 21 येते वजा बाकी 19 येते, म्हणजे हे अवयव येणार नाही. याच्यामध्ये बेरीज येते 10 आणि 2 12 आणि 10 आणि 2 ची वजाबाकी येते 8. इथं आपल्याला दोघांची बेरीज येते, या घटकांची 5 आणि 4 ची बेरीज येते 9 आणि दोघांची वजाबाकी 1 येते, म्हणजे या ठिकाणी अवयव आपल्याला मिळतील 5 आणि 4. मग आपलं काय मधलं पद आपल्याला मांडायचं नाही, मधल्या पदाची फोड करायची आणि त्याच्याऐवजी हे 2 पद मांडायचे. म्हणून पहिलं पद वर्ग पद आहे तसंच. आता आपल्याला 5 आणि 4 बघायचं. 20 चे अवयव मिळाले आपल्याला काय 5 आणि 4. आता आपल्याला 5 आणि 4 घेताना या 20 चं चिन्ह आहे वजा, म्हणजे या स्थिर पदाचं चिन्ह वजा आहे, म्हणजे या दोघांची वजाबाकी आपल्याला अधिक 1 यायला पाहिजे. अशा प्रकारे यांना चिन्ह द्यायचे आहेत. मग चिन्ह काय बघा इथं वजा, म्हणजे दोघांपैकी एकाला अधिक येईल एकाला वजा. मधल्या पदाचं चिन्ह जे आहे ते मोठ्या पदाला द्यायचं. मग मधल्या पदाचं चिन्ह अधिक आहे ते मोठ्या पदाला आणि लहान पदाला मिळेल वजा. आता आपल्याला त्याच्या मधल्या पद मांडायचं नाही, त्याच्याऐवजी ही 2 पद मिळाली. x वर्ग आहे तसंच अधिक या मधल्या पदाची 1 ची फोड झाली 5 वजा 4 अधिक 5x वजा 4x वजा 20 बरोबर 0. काही विद्यार्थी काय करतात, ही फोड जी आहे ती तशीच मांडतात, 5 आणि 4x मांडत नाही. आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला किती पद मिळाली बघा. डावीकडे 4 पद मिळालेत. 1 2 3 4. या 4 पदापैकी आपल्याला 2-2 पदांचा गट तयार करायचा आहे. समान संख्येचा गट करायचा 2-2 पदांचा. आणि या दोघांमध्ये बघा कॉमन किंवा सामायिक काय बघा, दोघांमध्येही x कॉमन आहे म्हणून x कॉमन निघाला. x वर्ग मधला x बाहेर घेतला राहिला x अधिक यातला x बाहेर घेतला राहिलं 5. कंस पूर्ण पुढचं चिन्ह आहे बघा विद्यार्थी मित्रांनो वजा, ते आहे तसंच. आता 4 आणि 20 या 4 आणि 20 कोणत्या पाड्यात येतात बघा, तर 2 च्या पाड्यात आहे. त्याच्यानंतर 4 च्या पाड्यात बघा, 4 ने 4 ला भागतो आणि 4 च्या पाड्यात 20 सुद्धा आहे, म्हणून इथं आपल्याला कॉमन निघेल 2 पण निघेल 4, पण आपण जास्तीत जास्त मोठं काढायचं ते निघेल आपल्याला 4. मग 4 ने 4 ला भागल्यानंतर राहिलं त्याच्यामध्ये x बाहेर वजा चिन्ह आलेलं आहे. आता आतलं चिन्ह हे वजा आहे, ते बाहेर चिन्ह वजा घेतल्यामुळे वजाचा अधिक होईल. अधिक 4 ने 20 ला भागल्यानंतर उत्तर मांडायचंय. 4 च्या पड्यात बघा 4 पंच 20 अशा प्रकारे हे 5 मिळेल बरोबर 0. तर विद्यार्थी मित्रांनो पहिल्या कंसामध्ये जी पदं मिळतात तीच दुसऱ्या कंसामध्ये मिळतात. समजा नाही मिळालं तर आपलं काहीतरी चुकलेलं आहे असं गृहीत धरायचं आपण. म्हणून आता बघा कॉमन कंस कोणता आहे बघा, सारखा कंस जो आहे तो आपण एका कंसात मांडू x अधिक 5 आणि राहिलेली पदं दुसऱ्या कंसात मांडायची म्हणजे कंसाच्या बाहेरची. तर कंसाच्या बाहेर राहिलं x वजा 4 बरोबर 0. आता आपल्याला या ठिकाणी x अधिक 5 बरोबर पण 0 आहे, x वजा 4 बरोबर सुद्धा 0 आहे. ते आपण सेपरेट करू. म्हणून x वजा x अधिक 5 बरोबर 0 किंवा
x वजा 4 बरोबर 0. आणि मग आता आपला या अधिकची बाजू बदलायची आहे आणि म्हणून मग आपला x बरोबर हे अधिक 5 तिकडे गेले की वजा 5 मिळेल, किंवा इकडचं वजा 4 त्या बाजूला गेले की अधिक 4 होईल. अशा प्रकारचा आपला x या पदाची किंमत मिळाली, x या चलाची किंमत मिळाली वजा 5 किंवा x बरोबर 4. असं हे वर्ग समीकरण आपण अवयव पद्धतीने सोडवलेलं आहे. हे बोर्डाच्या परीक्षेला नोव्हेंबर 20 ला विचारलं होतं आणि मार्च 22 ला विचारलं होतं. असं 3 मार्काला. धन्यवाद.